परत एकदा देवबाप्पाने आजचा दिवस आमच्या आयुष्याला लाभू दिलेला आहे. थोडा आवाज वाढव देता. आवाज आहे. फॅन चालव बाळा. देवाची स्तुती असो. परत एकदा आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. या दिवसांमध्ये परत एकदा देवबाप्पाने त्याच्या वचनाच्या द्वारे तो आमची भेट घेत आहे. देवाचं वचन अद्भुत आहे, ते महान आहे. देवाचं वचन वाचल्यानंतर आमच्या लक्षात येते त्या वचनामध्ये आम्हाला शांती आहे, त्या वचनामध्ये आम्हाला समाधान आहे. जसं जसं आपण देवाचं वचन वाचत जातो ते वचन आपल्याला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रकाश निर्माण करते. म्हणून ख्रिस्त या भूतलावर आला, त्याने अनमोल अशी वचने आम्हा प्रत्येकाला त्याने सांगितले. ती अनमोल वचने अनेकांनी ऐकली. काही लोकांचं जीवन परिवर्तन झालं, काही लोकांनी कानाडोळा केला त्या वचनाकडे. म्हणून ख्रिस्त म्हणतो, जर कोणी ही माझी वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोण आहे का सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. पाऊस आला, पूर आला, वादळ उठलं, तरी देखील ते हललं नाही. जो कोणी येशू ख्रिस्ताचं वचन ऐकतो त्याप्रमाणे चालतो त्याचं घर खडकावरती स्थिर राहते. घर म्हणजे तुम्ही आणि मी. घर म्हणजे तुम्ही आणि मी. घर म्हणजे तुम्ही आणि मी. प्रियांनो, सातवा अध्याय मत्ती कृष्ण वर्तमान 7वा अध्याय वचन 24. मत्ती कृष्ण वर्तमान 7वा अध्याय वचन 24. तुम्हापैकी प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. तू सुज्ञ व्हायला पाहिजे. मूर्खासारखे जीवन जगणारे माणसं या भूतलावर खूप आहेत. तू सुज्ञ व्हायला पाहिजे. तू सुज्ञ व्हायला पाहिजे. सुज्ञता. तू सुज्ञ व्हायला पाहिजे. तो सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. घर म्हणजे तो स्वतः, तुम्ही आणि मी. आध्यात्मिक जीवनाचं घर. त्याची बांधणी खडकावरती होते. त्याचं आध्यात्मिक जीवनाचं घर खडकावरती बांधलं जातं. खडकावर बांधले. मग पाऊस आला, पूर आला, वाराही सुटला, त्या घरास लागला, तरी ते पडले. पाऊस, पूर, वारा, नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक संकटे, आध्यात्मिक जीवन जगत असताना माणसांकडून आलेली संकटे, तरी ते घर पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. पाया, बुनियाद, पाया खडकावर घातला होता.
तसेच जो कोणी त्याचं उलट तसेच जो कोणी माझी वचने ऐकतो त्याप्रमाणे वागत नाही तो मूर्ख गणला जातो. लोकांच्या दृष्टीने, माणसांच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने आम्ही काय ठरतो त्यापेक्षा देवाच्या दृष्टीने तू मूर्ख ठरणार आहेस. जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोण आहे का मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवरती बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, त्या घरास लागला, तेव्हा ते घर पडले, अगदी कोसळून पडले. आध्यात्मिक जीवन पण असंच आहे प्रियांनो. तू पडतो का तू उभा राहतो. त्या दिवशी शमशोन पडला प्रियांनो. त्या दिवशी शमशोन पडला. बलाढ्य शमशोन, सामर्थ्याने भरलेला शमशोन, फलिस्टी लोकांच्या विरुद्ध उभा असलेला शमशोन, एका कारणासाठी जन्मला शमशोन. लेकर नव्हते, मानोहाला त्याच्या बायकोला. फार मोठी आशा देवाला शमशोनावरती. शमशोन, सॅम सन म्हणजे सूर्य. SUN सन, SON सन नव्हे. सन म्हणजे सूर्य, प्रकाश प्रियांनो. अंधारातून प्रकाशाकडे लोकांना आणणारा सॅमसन स्वतः अंधारामध्ये लोटला गेला. त्या दिवशी त्याचे डोळे फोडण्यात आले, त्याचे डोळे फोडण्यात आले, साखर दंडाने त्याला बांधण्यात आलं. साखर दंडाने त्याला बांधण्यात आलं, दोन्ही खांद्यांनी त्याला बांधण्यात आलं साखर दंडाने. बलाढ्य शमशोनाला देवाने सोडून टाकलं प्रेम. शमशोनाला देव जर तुला सोडला तर परिस्थिती काय होते बघ. देवाने शमशोनाला सोडून टाकलं असं बायबल सांगते. त्याच्या केसांमध्ये 7 बटा होत्या, 7. एक बट कापते ती दलीला. जर कोणीही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोण आहे का सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. एक बट कापत असताना शमशोनच्या लक्षात आलं नाही प्रियांनो, त्याचं जीवन अंधाराकडे चाललंय. त्याचं जीवन अंधाराकडे चाललंय. प्रारंभ लढाया केल्या. एका गाढवाच्या जाबाराने हजारो मारून टाकलं शमशोन. हजारो लोकांना मारून टाकलं शमशोन. परंतु प्रिय बंधू, प्रिय बहीण, त्याची परिस्थिती ढासळली गेली. देवाने त्याला सोडलं. शक्ती नाहीशी झाली, बलहीन झाला शमशोन. शेवटी प्रभूमध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. शमशोन बलहीन झाला. एकेकाळी प्रभूच्या बलाने, सामर्थ्याने झगडा करणारा शमशोन, प्रिय बंधू, प्रिय बहीण, बलहीन झाला. बलहीन होण्याचं कारण प्रियांनो तुम्हाला माहित आहे, दलीला. बलहीन होण्याचं एकच एक कारण दलीला त्याच्याकडे येत नाही, हा दलीलाकडे जातो.
दलीला त्याच्याकडे येत नाही, हा जातो दलिलेकडे. वाचा तुम्ही वाचा 13वा अध्याय. शास्ते, न्यायाधिपती, शास्ते, जजेस, काय काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये? आवाज का बसला बेटा माझा? काय खाल्लो मी? तुझ्यामुळे झालं बघ. तेरावा अध्याय, 13वा अध्याय, 13वा अध्याय, शास्त्रे 13वा अध्याय 1 पासून. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. तेव्हा परमेश्वराने पुन्हा 40 वर्षे फलिस्त्यांच्या अंकित केले. त्यावेळी सारा गावी दानवंशातील मानोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वाण नसून तिला मूलबाळ झाले नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा, तू वाण असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. 16वा अध्याय वचन 4. नंतर सोरे खोऱ्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. तेव्हा फलिस्त्यांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, त्याच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हाला त्याच्यावर वर्चस्व कसे मिळवता येईल हे तू त्याच्याकडून लाडी गोडीने काढून घे, म्हणजे आम्हाला त्याच्या मुसक्या बांधून त्याला जेरी सांडता येईल. आम्ही प्रत्येक जण तुला चांदीची 1100 नाणी देऊ. शरीराला मारलं नाही प्रियानो शमशोनाने. तुझ्याकडे ताकद असेल, तुझ्याकडे सामर्थ्य असेल, तू पैलवान असशील प्रियानो, देवाशिवाय प्रियानो या भूतलावर ताकद देणारा, सामर्थ्य देणारा, बल देणारा कोणच नाही प्रियानो या भूतलावर. म्हणून देवात राहा. एक बवाज देवात आहे, एक बवाज देवात आहे. एक बवाज देवात आहे. बवाज. बवाजाला ओबेद, ओबेदला इशाय, इशायला दावीद राजा, दावीद राजाला जीसस क्राइस्ट. कोण कोणाला जन्म देत आहेत बघा तुम्ही. बवाजला रूथ पासून ओबेद, बवाजाला रूथ पासून ओबेद, ओबेदाला इशाय, इशायाला किंग डेव्हिड, किंग डेव्हिडला किंग ऑफ किंग, लॉर्ड ऑफ लॉर्ड, जीसस क्राइस्ट. तू उभं राहणं एवढं महत्वाचं आहे का बाळा? तू उभं राहणं एवढं महत्वाचं आहे का बाळा? तू उभं राहिला तर येशू येईल का? त्या दिवशी बवाज उभा राहिला प्रियांनो, बवाज. त्या दिवशी जर बवाज उभा राहिला नसता, त्या दिवशी जर बवाज कंट्रोल केला नसता, त्या दिवशी बवाज या शरीराला मारला नसता, ओबेद आला नसता, इशाय आला नसता, दावीद आला नसता, येशू या भूतलावर आला नसता. किती महत्वाचं आहे बघा प्रिय बंधू, प्रिय बहीण, बवाज उभा राहणं. जो कोणीही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो पुन्हा एका शुद्ध मनुष्यासारखा करेल. त्याचं नाव बवाज. जो कोणीही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो पुन्हा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याचं नाव सॅमसन. त्याचं नाव सॅमसन. त्याने वाळूवरती घर बांधलं, त्याने वाळूवरती घर बांधलं.
प्रिय बंधू, प्रिय बहीण, सॅमसन म्हणजे प्रकाश, दलिला म्हणजे अंधार. विरुद्धार्थी शब्द. कडू गोड, खरे खोटे, चांगला वाईट. शिकलाव ना तुम्ही? विरुद्धार्थी शब्द शिकलाव ना? अंधार प्रकाश. दलिला म्हणजे अंधार, दलिला म्हणजे अंधार. सॅमसन म्हणजे दलिला प्रकाशाकडे यायला पाहिजे, प्रकाश दलिलाकडे गेला, अंधार झाला जीवन. जो कोणीही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो. वागणं महत्वाचं, प्रियानो, वागणं महत्वाचं, ऐकणं नव्हे, ऐकणं नव्हे, ऐकणं नव्हे. ऐकून काही होत नाही, तू वागलं पाहिजे. मी वागलं पाहिजे, मी ऐकणारा नव्हे, मी वागणारा पाहिजे. ऐकून काही उपयोग नाही. इस्रायल ऐकले, इस्रायल वागले नाही. इस्रायल ऐकला परंतु वागलं नाही. प्रिय बंधू, प्रिय बहीण, किती विरुद्ध कॅरेक्टर ब्रदर या शमसनचं. अपोजिट कॅरेक्टर म्हणतात त्याला, वेगळं विरुद्ध कॅरेक्टर. विरुद्ध कॅरेक्टर. संत पौल त्या दिवशी सांगितलं आम्हाला 2 कोरिंथीकराच्या पत्रामध्ये, उजेड आणि अंधार यांचा मिलाप कसे होणार? उजेड आणि अंधार यांचा मिलाप कसे होणार? ख्रिस्ताशी बलियाराशी एक वाक्यता कशी होणार? देवाचा मंदिराचा मूर्तींबरोबर कसा मेळ बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. कुठे आहे बाळा ते? कोरिंथीकरास 2 पत्र 6वा अध्याय, वचन 14. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? प्रश्नचिन्ह. उजेड व अंधार. एक सॅमसन दलिलाकडे गेल्यानंतर अंधार. मिलाप कसा होणार? ख्रिस्ताशी बलियाराशी. ख्रिस्ताशी बलियाराशी म्हणजे बलियाराशी म्हणजे सैतान, सॅटन. एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा, विश्वास न ठेवणारा, हे वाटे दोघांचं चालणं बरोबर नसतं. त्याचे विचार वेगळे, याचे विचार वेगळे. एक वाटेकरी कसे होणार? सोबती कसे होणार? तो मित्र कसा होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले की मी त्यांच्यामध्ये वास करून राहील, मी त्यांचा देव होईल, ते माझे लोक. म्हणून त्यांच्यामधून निघा. सेपरेट. तू स्पेशल आहेस बाळा, तू सेपरेट व्हायला पाहिजे. कधी पण तू वेगळा असायला पाहिजे. तुझं जीवन तू वेगळं ठेवायला पाहिजे. तू सेपरेट आहेस, तू खास आहे. सर्वांबरोबर नाही ना तू. पाच बेटा. म्हणून त्यांच्यामधून निघा. आपल्याला सगळ्याला सांगतो, हम सबके लिए वो वेगळे व्हा. प्रभू म्हणतो, जे अशुद्ध त्याला शिवू नका. म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन. आणि मी तुम्हाला पिता असा होईल. मी तुम्हाला पिता असा होईल, तुम्ही मला पुत्र व कन्या सेवक. असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. प्रिय बंधू, प्रिय बहीण,
एका व्यक्तीचा इतिहास तपासल्यानंतर देव लिहून टाकतो. देव लिहून टाकतो त्याच्या संबंधाने. म्हणून देव म्हणतो, ही जर कोणीही माझी वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोण आहे का सूक्ष्म मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावरती बांधले. पाऊस आला, पूर आला, वाराही सुटला, त्या घरास लागला, ते पडले नाही. त्याच्या उलट प्रियानो, एकाने वाळूवरती घर बांधलं. वाळूवरती घर बांधणे म्हणजे वचनाप्रमाणे आचरण न करणे. ऐकण्यापेक्षा वचनाप्रमाणे आचरण करणारे लोकांना देव पसंत देतो, पसंती दर्शवतो. ऐकणे, ऐकणे, त्याप्रमाणे वागणे, त्याप्रमाणे करणे. माझं आध्यात्मिक जीवन कसं आहे? देवाच्या बलाने, देवाच्या सामर्थ्याने मी आहे का? माझ्या लक्षात येऊ द्या. काय म्हणतो बघा येशू? लोककृष्य वर्तमान, लोककृष्य वर्तमान 14वा अध्याय, 14वा अध्याय वचन 28. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याला पुरुष बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. व्यवस्थित वाच बेटा. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला पुरुष बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. हे पाहत नाही. नाही तर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, यांनी प्रारंभ केला खरा, यांनी चांगला होता खरा, हा प्रार्थनेमध्ये होता खरा, सगळं काय होता खरा, परंतु पूर्णत्वास त्याने नेलं नाही. आध्यात्मिक जीवनाविषयी सांगता येईल. बुरुज तुला बांधायचंय, तुला घर बांधायचंय. आध्यात्मिक खडकावरती तुझं घर बांधणं आवश्यक आहे. ते पडू नये म्हणून तू ते पुरा करता आलं पाहिजे. तुला मध्येच सोडता कामा नये. शेवटपर्यंत देवाकडे तू जर दुर्लक्ष केला, देवाच्या समागमे तू जर नाही राहिला, देवाबरोबर तू नाही राहिला, तुझं आध्यात्मिक जीवन खडकावरती बांधण्याऐवजी तू स्वतः ते वाळवरती बांधतो. ते पडून जाईल एक दिवस. हा मनुष्य बांधू लागला खरा, याने प्रारंभ चांगला केला, बांधू लागला, वा म्हटले, घर बांधायला काढले म्हटले, चांगलं बांधत आहे म्हटले, सगळं व्यवस्थित झालं. अचानक काम बंद पडलं. हा बांधू लागला खरा, परंतु याला तो पुरा करता आलं नाही. बांधणं महत्वाचं नाही, पुरा करता येणे महत्वाचं आहे. बांधणं महत्वाचं नाही, पुरा करता यायला पाहिजे तुला. आठवाचा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजांबरोबर लढाई सामना करण्यास निघाला असता. अगोदर बसून विचार करत नाही की जो 20,000 घेऊन माझ्याकडे येतो त्याच्यावर मला 10,000 निशी जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे, तोच तो वकिलांना पाठवून सलोख्याचे भाषण सुरू करेल. सलोखा, वकील, ऍडव्होकेट, सलोखा. तू बोलायला पाहिजे, तू सलोखा करायला पाहिजे, तू शांतीने राहायला पाहिजे, तू सलोखा करायला पाहिजे आध्यात्मिक जीवनामध्ये. म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या
म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. माझा शिष्य होता देव स्वीकारलो नाही. प्रिय बंधू, प्रिय बहीण, आमचं जीवन अधपतन जाईल. देवाला स्वीकारणं गरजेचं आहे. देवाला स्वीकारणं गरजेचं आहे, गरजेचं आहे. प्रिय बंधू, प्रिय शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. कधी बघितला पण हे वचन बाळा? कधी वाचला पण हे? फर्नांडिसच्या इथं मत्ती कृष्णवर्तमान 24वा अध्याय. मत्ती कृष्णवर्तमान 24वा अध्याय. अनिती वाढल्यामुळे वचन 12, 13, 14. अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावे. सर्वत्र अनिती, सर्वत्र अनिती, सर्वत्र अनिती. सर्वत्र अनिती. प्रीती थंडावली, प्रीती थंडावली. चिन्ह सांगितला प्रभू येशू ख्रिस्ताने. प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर काय काय घडणार आहे ते घडण्याच्या आधी चिन्ह सांगितलं. त्याने सगळं चिन्ह दाखवला. प्रेरणो चिन्ह दाखवतो प्रभू. जागोजागी दुष्काळ होतील, जागोजागी भूमिकंप होतील, वेदनांचा प्रारंभ होईल, मर्या येतील, दुष्काळ येईल आणि पुष्कळ लोक अडकळतील. या सगळ्या गोष्टींचा इतिहास भविष्य येशू सांगत असताना पुष्कळांची प्रीती थंडावेल अनिती वाढल्यामुळे असं ख्रिस्त म्हणतो. प्रियानो, ज्याचं जीवन, ज्याचं प्रियानो घर आध्यात्मिक जीवनावरती बांधलं गेलेलं नाही त्याच्या जीवनामध्ये प्रीती थंडावलेली आहे. प्रीती थंडावलेली आहे. अनितीने त्याच्या जीवनामध्ये प्रवेश केले. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल म्हणतो. या ठिकाणी येशू तेच सांगतो ना, त्याला पुरा करता आला नाही, तो पूर्णत्वास जायला पाहिजे. फिनिश्ड, इट इज फिनिश्ड म्हणतो ना येशू ख्रिस्त. पूर्ण झाले आहे म्हणतो ना येशू ख्रिस्त. पदस्तंभावरती असताना 6वा शब्द पूर्ण झाली आहे. मी सगळं काही पिता तुझं काम पूर्ण केलेलं आहे. आपण एक देखील मी सोडलेलं नाही. सगळं काही मी पूर्ण केलेलं आहे. पिता म्हणतो ना येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त सगळं काही पूर्ण केलेलं आहे म्हणतो बघा. ख्रिस्ती जीवन हे शेवटपर्यंत आहे प्रेम, शेवटपर्यंत. तुला शेवटपर्यंत जगायचं आहे, तुला शेवटपर्यंत टिकायचं आहे, मजबूत राहायचंय, मजबूत राहायचंय, मजबूत राहायचंय. प्रारंभापेक्षा शेवटाला खूप महत्व दिलेलं आहे पवित्र शास्त्र बायबलमध्ये. खूप महत्व दिलेलं आहे, खूप महत्व दिलेलं आहे. यहूदा इस्करियोतचा प्रारंभ चांगला, यहूदा इस्करियोतचा प्रारंभ चांगला प्रेम, प्रारंभ चांगला, शेवट त्याचा शेवट तो चोर बनला असं बायबल सांगते. चोर लपतो का? चोर लपलं जातं का? किती वर्ष चोर लपून राहतो सांगा मला? त्याला हुडकून काढण्यात येईल, त्याच्यावरती पाळत ठेवण्यात येईल, त्याला हुडकून काढण्यात येईल. प्रिय बंधू, प्रिय बहीण, चोर निघाला कोण? यहूदा इस्करियोत. यहूदा इस्करियोत. त्याचं जीवन प्रियानो प्रारंभ बघितल्यानंतर खरोखर त्या 12 प्रेषितांमध्ये प्रवेश ख्रिस्ताने विशेष अशा अधिकार त्याला दिला. परंतु त्या अधिकाराचा त्याने गैरवापर करून प्रियानो केवळ 30 रुपयासाठी आपलं प्रेषित पद, आपलं सेवक पद सोडून टाकला. प्रेषितांची कृत्ये, प्रेषितांची ऍक्ट्स, प्रेषितांची कृत्ये, पहिला अध्याय. प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय वचन 24. मग वचन 24. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, हे सर्वांची
हृदय जाणणाऱ्या प्रभू, हे सर्वांचे हृदय जाणणाऱ्या प्रभू, 11 शिष्य प्रार्थना करतात, 11 अपोस्टल्स प्रार्थना करतात प्रियांनो, हे सर्वांची हृदय जाणणाऱ्या प्रभू, हे सेवक पद, किती मोठं पद प्रियांनो सेवकाचं, किती मोठं पद प्रियांनो सेवकाचं, किती मोठं पोस्ट प्रियांनो सेवकाचं, हे सेवक पद, प्रेषित पद, किती मोठं प्रियांनो पद आहे, किती मोठं पोस्ट प्रियांनो सोडला, सोडला प्रियांनो, सोडला. प्रेषित पद सोडून 11 शिष्यांनी त्याच्यावरती बळजबरी केली का? येशू ख्रिस्ताने विश्वास ठेवून एवढं मोठं पद त्याला दिलं. हे सेवक पद, प्रेषित पद सोडून आपल्या जागी, परत तू आपल्या जागी जातो का त्या कुत्र्यासारखं? आपल्याच जागी गेलेल्या यहुदाचे पद, तुझं पद हिसकावून घेण्यात येईल, दुसऱ्याला देण्यात येईल. आपल्याच जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे असा या दोघं आले बरसबा, कोण आले? दोघं आले प्रियांनो, दोघं आले. ज्याचे नाव युस्त होते तो बरसबा म्हटलेला योसेफ व मत्तिया, हे दोघं आले. वचन 23 मध्ये स्पष्ट सांगतो पवित्र आत्मा, तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते दोघं आले. पोस्ट एकच आहे, पद एकच आहे, नोकरी एकच आहे, पण माणसं दोन आले. पद एकच आहे, पोस्ट एकच आहे, पण माणसं दोन आले. दोन्ही माणसं व्यवस्थित आहेत, परंतु दोघांना पोस्ट देता येत नाही. एकटाच पाहिजे प्रेम, एकटाच. मग काय करायचं? प्रभूला विचारू म्हटले त्यांनी प्रार्थना केली प्रभूकडे. देवाचं पद सहसा मिळत नाही प्रिय बंधू, प्रिय बाई. देवाने जर तुला ते पद दिलेले, तुझ्यावरती विश्वास ठेवून, तुझ्यावरती विश्वास. अनेक लोक या पदासाठी आतुर आहेत, परंतु बोलावलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले थोडके आहेत. या वचनाप्रमाणे देवाने जर तुझी निवड केलेली आहे त्या पदासाठी यहुदा त्या पदाला अनुकूल असा वागला नाही, आपल्याच जागी गेला. 23 वाच बेटा, 23 वाच. तेव्हा ज्याचे उपनाव युस्त असे होते तो बरसबा म्हटलेला योसेफाला मी करतो, मी ते पद घेतो, मी सांभाळतो. त्या 12 शिष्यांमध्ये माझी निवडणूक करा. मी प्रभूचा पुनरुत्थानाचा साक्षीदार होतो म्हणून पुढे आला योसेफ. मत्तिया पण पुढे आला, मी करतो मला द्या, मी करतो मला द्या म्हटले. आता हे लोक विवंचनात पडले. 11 शिष्य काय करावं? याच्यावरती एकच एक उपाय, आपण प्रार्थना करू. या दोघांनी त्यांना पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, हे सर्वांची हृदय जाणा. ते पाहिजे होतं आपल्याला. ही स्पष्टता होण्यासाठी 23 वचन तुम्हाला वाचायला लावलो. हे प्रभू, सर्वांचे हृदय जाणणारा प्रभू. वाच बेटा. हे सेवक पद, हे प्रेषित पद सोडून आपल्या जागी गेलेला, परत तीच जागा निवडतो का तू? तुला किती चांगलं पोस्ट देवाने दिलं होता, यहुदा इस्करियोत. तुला किती डिग्री देवाने दिली होती, यहुदा इस्करियोत, परंतु ते पोस्ट सोडून तू आपल्याच जागी गेला. प्रभूला सोडला केवळ 30 रुपयासाठी, केवळ 30 रुपयासाठी. यहुदाचे पद ज्याला मिळावे. नहीं बेटा ऐसा नीचे यहाँ पे हाँ. तू कोण निवडतो प्रभू? तू कोण निवडतो प्रभू? तू एकदा निवड, तुझी निवड योग्य असते. कदाचित आम्ही चूक करू, कदाचित आम्ही भेदभाव करू, कदाचित आम्ही पक्षपात करू, कदाचित हा माझा तो माझा, ती माझी तो माझा, असा भेदभाव आमच्यामध्ये आहे प्रभू.
आमच्यामध्ये आहे, म्हणून आता आम्ही ते चूक करणार नाही. हे काम आम्ही तुला सांगतो प्रभू, तूच हे काम कर, तूच हे सिद्धीस ने वाच बेटा. हा, मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकिल्या. मत्तियाची चिठ्ठी निघाली. देव मत्तियाची चिठ्ठी काढतो, योसेफाला रिजेक्ट करतो. तू रिजेक्ट केलेला आहेस का तू सिलेक्ट केलेला आहेस? देव योसेफाला रिजेक्ट करतो. चांगला होता योसेफ, पण देवाला एकटाच पाहिजे, एकटाच पाहिजे. 11 शिष्य आहेत, एकच पद आहे. दोघं आले, एकाला रिजेक्ट करतो, एकाला सिलेक्ट करतो. त्याचा नाव मत्तिया, त्याचा नाव मत्तिया. अनेकाले पण देवाने तुला सिलेक्ट केले प्रिया, त्या कामासाठी, त्या नोकरीसाठी, त्या पदासाठी, त्या कार्यासाठी, अनेक लोकांच्या आत्म्याच्या तारणासाठी. तू व्यवस्थित आहेस का? देव तुला नेमतो, देव तुला नेमतो त्याच्या कार्यासाठी. हा, तेव्हा त्याला 11 प्रेषितांबरोबर गणण्यात आले. किती झाले प्रिय बंधू, प्रिय बहीण? 12. देव निवडतो प्रियांनो, देव निवडतो त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी, त्याच्या गौरवासाठी. तो निवडलेला आहेस. देव शमशोनाला यासाठी निवडला, देव योशुआला यासाठी निवडला, देव 12 शिष्याला यासाठी निवडला. देवाने यासाठीच आम्हाला निवडलेले प्रिय बंधू, प्रिय बहीण. त्याचं काम करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव उभे पाहिजे, आम्ही सदैव उभे पाहिजे. देवाला प्रारंभ नकोय, देवाला तुझा शेवट पाहिजे, प्रारंभ नकोय. बघा प्रियांनो, समोर 2 लोक पायलट असतात, 2 लोक पायलट समोर असतात प्रियांनो. ते समोर बघून गाडी चालवित असतात, पण पाठीमागे, सगळ्यात पाठीमागे एक ट्रेन मॅनेजर असतो. ट्रेन मॅनेजर, सगळं संपूर्ण ट्रेन त्याच्या हातात असते. तो पाठीमाग असतो म्हणून महत्वाचा नाही, तोच खरा असतो प्रियांनो, तोच खरा असतो. त्याच्यावरती संपूर्ण ट्रेन सुरक्षितता त्याच्यावरती अवलंबून असते. एमर्जन्सी ब्रेक त्याच्याकडे असते. वॉकी टॉकीवरून तो त्यांच्याशी संपर्क साधत असतो. सगळं काही सूचना देत असतो. असं लाईटचा प्रकाश त्यांना देत असतो, असं सिग्नल त्यांना देत असतो, झेंडा त्यांना दाखवत असतो. पांढरे कपडे तो घातलेला असतो. याला पांढरे कपडे असतात, लोको पायलटला निळे कपडे असतात प्रियांनो. बघा, हे साधन आहे प्रियांनो. ड्रेस कोड हे उगाच दिलेलं नाही गव्हर्नमेंटने त्यांना निळे कपडे, गार्डला, ट्रेन मॅनेजरला व्हाईट कपडे. त्यांच्यापेक्षा मोठं पोस्ट प्रियांनो ट्रेन मॅनेजर. ट्रेन मॅनेजर काय झालं तरी सगळं काही जबाबदारी त्याच्यावरती. ते जरी झोपले तरी त्यांना तो जाग करतो प्रियांनो, जाग करतो. नेहमी बोलत असतो, नेहमी त्याच्याकडे डायरी असते, नेहमी त्याच्याकडे एकटाच असतो. सगळं लिहित असतो. सगळं इत्यंभूत माहिती त्याच्याकडे असते. ट्रेन कशी जाते, किती स्पीड वरती जाते, कुठं ब्रेक दाबला गेला, कुठं काय प्रॉब्लेम आला, काय झालं, सगळं काही त्याच्याकडे माहिती असते. ते पद त्याच्यासाठी खूप मोठा असतो आणि ते कार्य तो करत असतो प्रियांनो. संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावरती. कामामध्ये त्याने जर कसूर केला प्रियांनो, अपघात होण्याची शक्यता आहे. माणसे मरून जातील प्रियांनो. नेमलेल्या ठिकाणी ते लोक जाणार नाहीत. एक व्यक्ती किती महत्वाचा आहे देवाच्या दृष्टीने, देवाच्या आणि दृष्टिकोनातून, त्याच्या विचारातून तू किती मौल्यवान आहेस, तुझं पद किती मोठं आहे तो लक्षात घे. त्याप्रमाणे तू जीवन जग. यहूदा तसं जीवन जगला नाही प्रियांनो. योहान कुर्शी वर्तमान 12 अध्याय वचन 6 संपवतो. त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असे
म्हणून तो असे म्हणाला असे नाही. तर तो तो चोर असो, चोर असो, त्याच्याजवळ डबी होती, त्याच्याकडे डबी होती, व त्याच्यात त्याच्यात जे काही टाकी ते तो चोरून घेईल. ते तो चोरून घेईल. चोरटा निघाला प्रियानो. कोण? परिवर्तन झालेला यहूदा इस्करियोत चोरटा निघाला. परिवर्तन झालेला यहूदा इस्करियोत चोरटा निघाला. ताईच्या घरी काही लोक नव्हते म्हणून हे मुद्दा मी सांगत आहे. हा विषय परत घेतलेला आहे. दुसरं सांगायचं होतं मला. तो चोर असून त्याच्याकडे डबी होती, दानपात्र त्याच्याकडे डबी होती, त्याच्याकडे डबी होती यहूदा इस्करियोतकडे. त्याच्यामध्ये जे काही टाके तो ते चोरून घेईल. येशू काहीच म्हणत नाही प्रियानो. सगळं माहित आहे येशूला. आज सुधारेल, उद्या सुधारेल, मग सुधारेल. ठीक आहे म्हटला येशू. राहू दे म्हटला, आपल्या बरोबर राहू दे म्हटला. आणि प्रिय बंधू प्रेमन, त्याच्या तोंडामध्ये घास टाकला. आधी जेवण त्यालाच दिलं प्रियानो. आधी जेवण त्याला दिलं. हा, म्हणून तो तसे म्हणाला. यावरून येशूने म्हटले, तिच्या वाटेत जाऊ नका. माझ्या उत्तरक्रियाच्या दिवसासाठी ते त्याला ठेवू द्या, कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहे. चोर असून प्रियानो त्याच्याकडे डबी होती. त्याचं पद तो विसरला, जीवन विसरला, ख्रिस्ताला विसरला, आपल्या सहकारी 11 शिष्यांना विसरला प्रियानो. येशूला विसरून प्रियानो दुसऱ्या ग्रुपमध्ये सामील झाला. शेवटी काय झालं माहित आहे? गळफास घेऊन मरून गेला. गळफास घेऊन मरून गेला. गळफास, फाशी लावून घेतली प्रिया, फाशी लावून घेतली. 23वा अध्याय लोककृष्य वर्तमान 23वा अध्याय वचन 42. लोककृष्य वर्तमान 23वा अध्याय वचन 42. मग तो म्हणाला, अहो येशू, येशू, आपण आपल्या राजाधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. तेव्हा माझी आठवण करा. चोर म्हणतो प्रियानो. दुसरा शब्द आहे ना, दुसरा शब्द आहे ना, अहो येशू. आपण आपल्या राजा जो परिवर्तित आहे यहूदा इस्करियोत तो चोर बनला. जो खरा चोर होता तो परिवर्तित झाला. तो परिवर्तित झाला. जन्मापासून ज्याने चोरी केली, ज्याने डकैती केला, लोकांना लुटला, पाप केला, वधस्तंभावरती येशू बरोबर लटकला. ख्रिस्ताला बघितल्यानंतर एक प्रकारचं जीवनामध्ये प्रियांनो, एक प्रकारचं खरंच त्याच्या अंतकणाला चुटपुट लागली. आणि ख्रिस्ताकडे बघितल्यानंतर छे काय माझं जीवन म्हटला. अहो येशू, अहो येशू, आपण आपल्या राजा अधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. फक्त आठवण करा. एक चोर प्रियानो, त्याचा प्रारंभ चांगला नाही, पण शेवट बघा, शेवट बघा किती चांगला आहे. शेवट बघा किती चांगला आहे. दयेसाठी याचना करतो, दयेसाठी विनंती करतो, फक्त माझी आठवण करा. हा, येशू त्याला म्हणाला, मी तुला कचित सांगतो, तू आज मज बरोबर सुखालोकात असशील. तुझे सगळे पाप आता मी नाहीसे करतो. तुझ्या सगळ्या अपराधांची मी क्षमा करतो. तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. तू आज मज बरोबर सुखलोकात येणार आहेस. पश्चातापासाठी विनंती केली एका चोराने. जो खरा होता, जो चांगला होता, तो मात्र पस्तावा त्याचा झाला आणि तो अधोलोकामध्ये घेतला गेला. कुठे? अधोलोकामध्ये, नरकाच्या यातनेच्या ठिकाणी. जो खरा परिवर्तित होता, ज्यानं आपलं जीवन प्रभूला समर्पित न करता जीवन जगला, तो अधोलोकामध्ये गेला. जो प्रारंभ चांगला नव्हता, चोरी करत होता, ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, सुखलोकात घेतला गेला.
बघा प्रियानो, काय लक्षात येते आम्हाला, जर कोणीही माझी वचनं ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. एचकेलचा ग्रंथ संपूया. शेवटचं वचन, एचकेलचा ग्रंथ, एचकेलचा ग्रंथ 18वा अध्याय, एचकेलचा ग्रंथ 18वा अध्याय वचन 21, वचन 22, 23 आणि 24. तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व न्यायाने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरायचा नाही. तो खात्रीने वाचेल, मरायचा नाही. त्याने केलेले कोणते तो खात्रीने वाचेल, मरायचा नाही. त्याने केलेले त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाही. त्याने केलेले कोणतेच अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत. यहूदा इस्करियोतचे धरले गेले, चोराचं धरलं गेलं नाही प्रिय. यहूदा इस्करियोतचे हिशोबात धरलं गेलं, पण चोराचं धरलं गेलं नाही प्रिय, धरलं गेलं. म्हणून म्हणतो आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. त्याने केलेल्या नीतिमत्तेमुळे त्याने केलेले कोणते अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत. त्याने केलेल्या नीतिमत्तेमुळे तो वाचेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? होत नाही प्रियानो, देवाला संतोष. त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे याने मला संतोष होतो ना. त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे याने मला संतोष होतो ना. एकेकाळी तू भक्तिमान असशील, एकेकाळी तू घेणारा असशील, एकेकाळी तू चांगला असशील, परंतु आता जर तू चांगला नसशील तर तू केलेलं सगळे ते कर्म हिशोबी धरलं जाणार नाही. तुझा कार्य आरंभ चांगला असेल, परंतु तुझा शेवट जर चांगला नसेल तर तू कार्य जे काही आरंभ केलेलं ते गणण्यात येणार नाही, ते जमेस धरता येणार नाही, ते जमेस धरता येणार नाही. एकेकाळी वाद्य वाजवणारे, एकेकाळी येणारे, एकेकाळी जाणारे, एकेकाळी रुबाब दाखवणारे, एकेकाळी ओ हो 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 म्हणणारे, आता कुठे गेले ब्रदर? त्यांचं कार्य जमेस धरता येणार नाही म्हणतो प्रभू. तो शेवटपर्यंत करायला पाहिजे, तू शेवटपर्यंत करायला पाहिजे प्रभूसाठी. तरी पण नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून देऊन दुष्कर्म करू लागला, दुष्टाच्या सर्व अमंगल आचरणांप्रमाणे वागू लागला, तर तो वाचावा काय? देवच विचारतो मला प्रश्न, तो वाचावा काय? तो वाचावा काय? डॉक्टर म्हणतो दारू पिऊ नको, दारू पिऊ नको, दारू पिऊ नको, ऑलरेडी तुझ्याकडे सडलेले पिऊ नको, पिऊ नको, आता बरा झालास पिऊ नको. हा डॉक्टर साहेब मी पित नाही. परत घरी जाऊन तू परत चालू केला तर तो वाचावा काय? परत तू घरी गेल्यानंतर परत बायकोला न सांगता, कुणालाही न सांगता कुठेतरी जाऊन त्या दुष्टांच्या मित्रांच्या संगतीने तू जर पिऊ लागला तर तू वाचशील काय? त्याने केलेले सर्व नीतिमत्ता जमेस धरता येणार नाही प्रियानो. त्याने केलेले नीतिमत्ता जमेस धरता येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार, त्याने केलेले पाप, यामुळे तो मरून जाईल असं देव म्हणतो प्रिय. यामुळे देव कन्फर्म सांगतो प्रियानो. देव तुझा भाव करत नाही प्रियानो, देव सगळं काय व्यवस्थित सांगून टाकतो असं पवित्र शास्त्र बायबल सांगते. यहूदा इस्करियोत असाच होता प्रियानो. तो मरून गेला, तो मरून गेला, तो मरून गेला प्रियानो, मरून गेला यहूदा इस्करियोत. त्याचं घर उजाड पडलं,
त्याच्या घरामध्ये कोणीच राहिलं नाही. त्याचा हुद्दा दुसऱ्यांनी घेतला. त्याचं पद त्याला काढून टाकण्यात आलं. दुसऱ्याला मत्तीयाला देण्यात आलं. प्रिय बंधू, प्रिय बहीण, देवाचं कार्य असंच आहे. म्हणून तुला बुरुज बांधायचा आहे का म्हणतो येशू, आधी तो विचार कर, खर्चाचा अंदाज कर, व्यवस्थित तो राहा. पुरा करता आलं तर कर, जर पुरा करता आला नाही तर लोक तुझी चितू करतील, तुझा उपवास करतील, तुलाच बोलतील. लोक प्रेम तुलाच बोलतील. नको नको प्रियानो, ख्रिस्त आमच्या पुढे आहे, देव आमच्या बरोबर आहे, त्याची समक्षता आमच्या बरोबर आहे, त्याची अनुकूलता त्याने आपल्याला दिलेली आहे. म्हणून जर चांगले जीवन जगलो, ते जमेस धरता येणार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये तेच आम्हाला वाचवणार आहे, तेच आम्हाला वाचवणार आहे, असं पवित्र शास्त्र सांगते. प्रारंभ माझा कसा, याकडे लक्ष न देता मी यापुढे कसं जगणार आहे, मी यापुढे माझं जीवन कसं आहे, मी शेवटपर्यंत प्रभूमध्ये आहे का, मी टिकतो का, याला महत्व आहे. प्रेम, ख्रिस्ताचा प्रारंभ चांगला, ख्रिस्ताचा शेवट पण चांगला. ख्रिस्त चांगला चांगला चांगला, ख्रिस्ताचा प्रारंभ चांगला, ख्रिस्ताचा शेवट पण चांगला. आपल्या कार्याचा आरंभ प्रार्थनेने करतो, आपल्या कार्याचं शेवट प्रार्थनेने करतो. हे माझ्या बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. शेवट बघा किती चांगला आहे त्याचा. त्याचा प्रारंभ चांगला, त्याचा शेवट चांगला. त्याचा प्रारंभ पण चांगला, त्याचा शेवट पण चांगला. प्रेम, ख्रिस्ताचा, ख्रिस्तासारखं जीवन, ख्रिस्तासारखं पवित्रता, ख्रिस्तासारखं चांगलपणा या भूतलावरती कुणालाच नाही. प्रियानो, त्याच्याचकडे आपण लक्ष देऊ, त्याच्याकडे आपण अवलोकन करू, त्याच्याच मार्गाने चालू, त्यालाच आपण सहाय्य मागू, त्याच्याच रक्ताखाली आपण येऊ, त्यालाच म्हणू, प्रभू तूच आहेस आमचा, तूच आहेस, तूच आहेस आमचा. म्हणून आज आम्ही तुमच्याकडे येतो प्रभू, तुझ्या रक्ताखाली येतो प्रभू. आमचं जीवन तुला समर्पित कर. त्या दिवशी त्या चोराने केल्याप्रमाणे, त्या दिवशी त्या चोराने केल्याप्रमाणे आज आम्ही करतो का, लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं गेलं, जो कोणीही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोण आहे का, शुद्ध मनुष्यासारखा ठरेल. एक बवाज शुद्ध आहे प्रियानो, एक बवाज शुद्ध आहे, एक एलिया शुद्ध आहे प्रियानो, एक हिजकिया शुद्ध आहे प्रियानो, एक 12 शिष्य शुद्ध होते, त्याने आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं. आपण पण शुद्ध राहू, आपण पण चांगल्या राहू, चांगलं जीवन व्यतीत करू, प्रार्थनाशील जीवन जगू. असं करण्यासाठी देव बाप तुम्हाला मला सहाय्य करो. डोळे बंद करू, प्रार्थना करू. प्रिय देव बाप्पा, विश्वाने द्या, जर कोणीही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तर तो कोण आहे का, शुद्ध मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, पाऊस आला, पूर आला, वारा सुटला, त्या घरास लागला, ते पडले नाही, त्याचा पाया खडकावरती होता. तो खडक तर ख्रिस्त आहे, तो खडक तर ख्रिस्त आहे. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला. या वचनाप्रमाणे दे बाप्पा, अनेकांनी तुम्हाला नापसंत केलं, आम्ही पण दे बाप्पा त्याप्रमाणे न राहता तुम्हाला पसंत करणारे असावं, तुमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार असावं, तुमच्या मनाप्रमाणे जीवन जगणार असावं. म्हणून आमचं सहाय्य करा तुमच्या कृपेचा. आणखी पवित्र शास्त्रामध्ये कितीतरी महत्वाच्या आणि महान अशा गोष्टी देवबाबा तुम्ही लिहून ठेवला, ते आम्ही वाचन करावं, ते आम्ही मनन करावं. म्हणून आमचं सहाय्य करा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली नाही का.